आता सहगमन म्हणजे काय असतं की एखादा वीर मरण पावला की त्याची पत्नी त्याच्यावर सती जाते. मग सहगमन करत असताना आपल्याकडे काय केलं जातं की ती जी स्त्री असेल ती स्त्रीची काय केली जाते की खणानारायण ओटी भरली जाते. त्याच्यानंतर तिची एक घोड्यावरनं मिरवणूक काढली जाते. मिरवणूक काढल्याच्या नंतर तिच्याबरोबर तिच्या 2 सहचरी दाखवलेल्या असतात आणि ती वस्तीला माहिती असतं की आता मी काही वेळानंतर मी मरण पावणार आहे. मग ती काय करते की तिच्याकडच्या असणाऱ्या ज्या काही दानाच्या वस्तू असतील म्हणजे तिच्या आपण जे म्हणतो की तिच्याकडे काही दागदागिने असतील, तिचे काही कपडे असतील किंवा तिच्याकडे काही वस्तू असतील तर ती काय करते दान करते. आणि हे दान कोणाला करते ते समाजातल्या काही विविध घटकांना दान करते. तर त्यालाच आपल्याकडे सतीचं वाण असं म्हटलं जातं. सतीचं वाण जे प्रकार आपण म्हणतो तो असतो प्रकार असतो. मग ती काय करते की चितेवरती आरूढ होते. मग चिते पूर्णपणे पेटवलेली असते आणि त्या ठिकाणी ती नमस्कार मुद्रेमध्ये मांडी घालून बसली असते. तिचा जो काही पती मरण पावला असेल तो मरण पावलेल्या पतीचं जे डोकं असेल किंवा काय म्हणतात की जसे काही शव असेल ते शव आपण ती काय करते की ती एक तिच्या मांडीवरती घेतली असते आणि ती नमस्कार मुद्रेमध्ये तिथे चितेवरती बसलेली असते. म्हणजेच काय होतं की त्याच्यानंतर तिला अग्नी लावला जातो आणि मग त्याच्यामध्ये ती विलीन होऊन जाते. तर एखादी पत्नी आपल्या पतीबरोबर गेली तर तिला आपल्याकडे सहगमन असे म्हणतात. मग कधी कधी एक पत्नी असेल तर एक येतात, कधी कधी 2 पत्नी येतात, कधी 3 पत्नी, कधी 4 पत्नी किंवा कधी कधी 5 पत्नी असतात. अशी आपल्याला अनेक उदाहरणं येतात. किंवा सामुदायिक आपण सती गेलेल्याचं देखील आपल्याकडे अनेक उदाहरणं बघायला मिळतात. जसं की आपण म्हणतो की राजस्थानमध्ये ह्याच प्रकार आपल्याकडे जोहर असा प्रकार म्हणतात की जो सामुदायिक अग्नीमध्ये प्रवेश केला जातो. तर हा झाला सहगमनचा प्रकार आला.